जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री, जय शिक्षण. आदरणीय व्यासपीठावरील विराजमान मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी एका अशा महान स्त्रीबद्दल बोलणार आहे, जिने फक्त इतिहास घडवला नाही, तर इतिहासाची दिशाच बदलून टाकली. ज्या काळात मुलींच्या हातात पुस्तक शोभत नाही असं म्हणणारा समाज होता, ज्या काळात मुलींनी शिक्षण घेणं म्हणजे समाजाच्या रूढींना आव्हान देणं मानलं जात होतं, त्या काळात एका स्त्रीने हातात पुस्तक घेतलं, ज्ञानाची ज्योत पेटवली, नवे ती प्रत्येकाच्या घरात पेटवली, अज्ञानाच्या अंधाराला थेट आव्हान दिलं, प्रत्येक घराघरात ज्ञानाचा दिवा लावला. त्या स्त्री म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे म्हणजे केवळ नाव नाही. सावित्रीबाई म्हणजे संघर्ष, सावित्रीबाई म्हणजे शिक्षण, सावित्रीबाई म्हणजे स्त्रीशक्ती, सावित्रीबाई म्हणजे परिवर्तनाची मशाल. ज्या काळी अंधार होता, त्या काळी ती ज्योत झाली. ज्या काळी अंधार होता, त्या काळी ती ज्योत झाली. मुलींच्या हातात पुस्तक देऊन ती क्रांतीची ओळख झाली. दगड आले, चिखल आला, तरी वाट तिची थांबली नाही. शिक्षणासाठी लढणारी सावित्री कधीच झुकली नाही. जिच्या पावलांनी पेटवली शिक्षणाची मशाल, जिच्या पावलांनी पेटवली शिक्षणाची मशाल, तिच्या विचारांनी बदलला समाजाचा हा काळ. नाव तिचं घेताच अभिमानाने छाती फुलते. नाव तिचं घेताच अभिमानाने छाती फुलते. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या विचारांनी आजही पिढी घडते, आजही पिढी घडते. मित्रांनो, आज आपण ज्या सहजतेने शाळेत जातो, पुस्तक हातात घेतो, शिक्षण घेतो, त्यामागे अनेक समाजसुधारकांचा संघर्ष आहे. त्या संघर्षामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे मोठ्यात मोठे योगदान आहे. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्या काळात समाजव्यवस्था आजच्या समाजापेक्षा खूप वेगळी होती. स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जात होतं. अनेक रूढी परंपरा त्यांच्या प्रगतीच्या आड येत होत्या. पण सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढे मुलींना शिक्षण देण्याचं काम स्वीकारलं. 1848 मध्ये पुण्यातील भेडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या कार्यात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी ऐतिहासिक पाऊल उचललं. हा फक्त शाळा सुरू करण्याचा निर्णय नव्हता, तो अज्ञानाविरुद्धचा उठाव होता, तो अन्यायाविरुद्धचा आवाज होता, तो स्त्री शिक्षणाच्या नव्या युगाचा प्रारंभ होता. मित्रांनो, कल्पना करा, एक स्त्री हातात पुस्तक घेऊन शिकायला निघाली आहे. समाज तिच्या विरोधात आहे, लोक टोमणे मारत आहेत, अडथळे निर्माण करतायत, पण तिच्या हातात असलेले पुस्तक तिला सांगत होते, तू थांबू नकोस. आणि तिच्या मनात एकच विचार होता, मुलगी शिकली पाहिजे. म्हणून त्या पुढे चालत राहिल्या. त्यांच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. रस्ता काट्याचा होता तरी पाऊल पुढे टाकलं. अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानाचं उत्तर दिलं. लोकांनी रोखले, समाजाने विरोध केला, पण सावित्रीबाईंनी शिक्षणाचा झेंडा उंच केला. ज्यांना वाटलं स्त्री घराच्या चौकटीतच राहील, त्यांना सावित्रीच्या विचारांनी उत्तर दिलं भारी. शिक्षण मिळालं की स्त्री स्वतःचा मार्ग घडवेल आणि शिकलेली पिढी संपूर्ण समाज बदलून टाकेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि